राम राम सर्वांना. तास पण 6:15 वाजले होते बघा. माझ्या आधी उठून वडील कामाला पण लागले. आकाश कंदील बंद बसले होते. नंतर हॉटेलला आलो, चहा बनवला कारण उशीर झाला होता. चहा बनवला, गिऱ्हाईक केले. आपले सपनराव आले होते चहा पिण्यासाठी, साई वड्यावाले त्यांचं हॉटेलीवरती. तर बघू शकता की नंतर भवर डेअरी प्रोडक्टचे मालक भवर शेट आले होते चहा घेण्यासाठी. तर मस्तपैकी त्यांनी बशीमध्ये चहा प्यायला. ते कंटिन्यू चहा प्यायला येतात आपल्याकडे. तर काही ना काही गिऱ्हाईक चालू होतं, चहा पण बनवत होतो. ही आपली मणिमा आली होती, निवांत झोपत होती, गार बरोबर वाटत तिला खाली. तर गिऱ्हाईक कंटिन्यू काही ना काही चालू होतं, पाहू शकता. तर सायंकाळ झाली होती, दूध पण सर्व संपलं होतं आणि मी दूध आणायला गेलो होतो कारण गिऱ्हाईक होणार होतं आज. आणि वातावरण दिवसभर शांतच होतं, म्हणजे एकदम थंडगार वातावरण होतं. त्यामुळं 100% गिऱ्हाईक होतंच. बघू शकता की जे दूध आणलं होतं ते सगळं संपलं होतं. नंतर ही गँग आली होती, मी गेलो होतो बजाज फायनलला चहा द्यायला. तर तोवरही म्हणले आम्ही तुम्ही येऊ सर, आम्ही भाज्या होता आणला. तर भजे खाल्ले आम्ही, बनवा कॉफी. तर त्यांना 4 कॉफ्या दिल्या. व्यापारी वर्ग आहे आपला, कंटिन्यू असते. तर रोज बघू शकता की रोज येतात आपल्याकडे. तर पाठीमागं पण फुल गिऱ्हाईक चालू होतं, पुढं पण गिऱ्हाईक उभा राहून चहा पित होतं. कारण क्वालिटी असली की गिऱ्हाईक कुठून पण येणारच आहे तुमच्याकडे. पाठीमागं पण आपले मित्र बसले होते. तर बघू शकता की नंतर संकेत आला होता चहा पिण्यासाठी, पुण्याला येतो सध्या. संभाजी महाराजांची जयंती होती, तर एक व्हिडिओ पाहूया आपण. एक ही जुगत है, इस्लाम कबूल कर लो. तो मुझे आखिरी में ही मसल देना चाहिए. मुड़ के देख ले, हर एक युग में राजा है वो, सूट करो हर पास है